नमस्कार मंडळी. जाणीव यज्ञकर्माच्या नवीन भागामध्ये मी मैथिली तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आहे. आजचा दिवस मी छान मिठायांचे 2 प्रकार घेऊन आली आहे. संत्रा बर्फी आणि मावा पेढे असे मी घरी केलेले आहेत. खरं तर हे करण्याचं कारण काय आहे, तर आज आहे नागदिवे पूजन. नागदिव्यांचं पूजन केलं जातं. देवदीपावळी म्हणी पण म्हटलं जातं याला. आणि मुख्य म्हणजे मार्गशीर्षातल्या पंचमी तिथीला हे केलं जातं. घरोघरी नागाचं पूजन केलं जातं किंवा काही ठिकाणी कणकेचे, ज्वारीचे असे दिवे करून त्याची पूजा केली जाते. आणि मुख्य म्हणजे मी जे लहानपणापासून पाहिलं आहे की घरातल्या प्रत्येक सदस्यासाठी एक असा गोडाचा पदार्थ ठरवलेला असतो. त्याच्या लहानपणी म्हणा, जन्माच्या वेळी म्हणा किंवा त्याच्या आवडीनिवडीप्रमाणे नंतर थोडं मोठं झाल्यावर आणि मग तो गोडाचा नैवेद्य देवाला दाखवून त्याच्यावर दिवा लावून त्याची पूजा केली जाते. आणि घरातल्या लहानांसाठी, मोठ्यांसाठी, सगळ्यांसाठीच म्हणजे की सुख, समृद्धी, आयुष्य, आरोग्य अशी सगळ्याची कामना केली जाते. सगळ्यांचं चांगलं व्हावं याची प्रार्थना केली जाते. आणि नाग म्हणजे कुलपुरुष असं मानून त्याची पूजा आणि हे सगळं करण्याची पद्धत आहे. खूप छान परंपरा आहेत आपल्या. म्हणजे आता इथे सध्या थँक्सगिव्हिंगचं वीक सुरू होणार आहे. जसं इथे थँक्यू म्हणण्याची पद्धत आहे सगळ्यांना, तसंच आपल्या भारतीय परंपरेत सुद्धा हे एक प्रकारचं थँक्यू म्हणणंच आहे असं मला वाटतं. हे खूप छान जेस्चर आहे की आपण कितीही लांब बसलो तरीही कोणीतरी आपल्यासाठी काहीतरी करतं आहे याची भावनाच खूप सुखावह असते. आणि म्हणूनच हे खास पदार्थ असे केले जातात. तर साधारण मुलगा म्हणजे पेढा आणि मुलगी म्हणजे बर्फी असं आपण आपल्याकडे म्हटलं जातं की मुलगी झाली तर बर्फी आणि मुलगा झाला तर पेढा. तर ते अगदी खास तसेच पदार्थ पण ठरवलेले असतात. जुन्या काळामध्ये गुळपापडी म्हणा, लाडू म्हणा, बर्फी म्हणा खोबऱ्याची असं केलं जायचं. आता थोडंसं मॉडर्न पद्धतीने काय काय केलं जातं. तर खरं विकत आणायला सोपं असतं, पण इथे हलव्यांचे दुकानं नसतात, त्यामुळे मला ते घरीच करायला लागलं आणि थोड्या प्रमाणातही करता येतं घरी, त्याच्यामुळे ही पद्धत करते. त्यावेळेला खास मी संत्र्याची बर्फी करून बघितलेली आहे, तर त्याची ही खास रेसिपी. त्याच्यासाठी 10-12 संत्री होती, ती मी सोलून घेतली. आणि मुख्य म्हणजे छोटी संत्री आहे जी जास्त आंबट नसतात, त्याच्यामध्ये बिया पण नसतात, त्यामुळे ती सोलून मी व्यवस्थित त्याचा ज्यूस करून घेतला आहे आणि तो शिजायला ठेवला आहे. तर तो 1 ते सव्वा वाटी ज्यूस होता. त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी साखर घातलेली आहे. अर्धा कप म्हणजे 1 ते सव्वा कप असा ज्यूस होता. आणि तो इतपत घट्ट होईस्तोवर त्याला शिजवलेला आहे मी. मध्ये मध्ये सारखं ढवळत राहायचं आहे या प्रक्रियेमध्ये आणि इतका घट्ट त्याला ग्लेज अर्थात चमक येईस्तोवर त्याला हे करायचं आहे. याच्यामध्ये साधारण 2 कप इतका मी खवा घातलेला आहे. म्हणजे 1 ते सव्वा कप आपला ज्यूस होता, त्याच्यामध्ये अर्धा कप साखर आणि 2 कप खवा घातलेला आहे. हे मिश्रण आता आपल्याला घट्ट होईस्तर शिजवायचं आहे. याच्यामध्ये फक्त मिश्रण घट्ट होईस्तर शिजवणं हीच काय ती वेळ देण्याची क्रिया आहे. तर साधारण 30 ते 40 मिनटं या क्रियेला लागू शकतात. याच्यामध्ये अगदी 2-4 चमचे मी दूध घातलं, केशराच्या काड्या घालून ठेवल्या होत्या, ते भिजवत ठेवलं होतं ते. तर हे मस्त रंग आलेला आहे खरं तर याला संत्र्याचा, पण थोडासा किंचित आणखी यावा म्हणून मी चिमटीपेक्षाही कमी असं थोडासा खायचा रंग घातलेला आहे, पण तो एकदम ऑप्शनल आहे. या पद्धतीने होणाऱ्या ही संत्र्याची बर्फी एकदम मस्त आहे. तर नागपूर स्पेशल आहे खरं ही संत्र्याची बर्फी. तर कधीतरी ती घरी करून पाहायची होती, कारण इथे ती मिळणं अगदी अशक्य आहे. तर त्यामुळे या पद्धतीने ती घरी करून पाहिली आहे. आणि साधारण पावभराच्या प्रमाणात इतकं होतील एवढ्या आणि एवढ्या, हे साधारण अंदाज आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ते घट्ट होईस तर सतत ढवळत राहणं हीच फक्त याच्यातली मुख्य क्रिया आहे. लक्ष ठेवायचं आणि गॅस एकदम मीडियम ते लो फ्लेमवरच आपल्याला याला ठेवायचं आहे. आणि या पद्धतीने आता जवळपास 40 मिनटं झाल्यानंतर इतकं घट्ट ते सगळं झालं आहे. म्हणजे आधी आपल्याला संत्र्याचा जो रस काढलेला आहे आपण तो आधी घट्ट करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर खवा टाकल्यानंतरही त्याला घट्ट करून घ्यायचं आहे. आता हे इतकं घट्ट झाल्यानंतर आपण याच्यामध्ये मी एका छोट्या डब्यामध्ये बटर पेपर टाकून हे सारण घालून घेतलेलं आहे. याला आपल्याला थंड करून घ्यायचं आहे पूर्णपणे. तर दिवाळीच्या वेळेला आणलेला चांदीचा वर्क होता, तो पण मी याला लावून घेतलेला आहे. आणि मुख्य म्हणजे याला बाहेरच थंड होऊ द्यायचं, एकदम रूम टेम्परेचरवर येऊ द्यायचं आहे. त्याच्यानंतरच याच्या वड्या पाडायला घ्यायच्या आहे. फ्रीजमध्ये ठेवायची अजिबात गरज नाही. आणि जवळपास 3-4 तासांनी वगैरे सुद्धा या छान व्यवस्थित जमवून येतात. तर तसंच रूम टेम्परेचरवर याला ठेवून द्यायचं आहे आपल्याला. आणि नंतर चाकूने आपल्याला कट करून हव्या त्या आकाराच्या वड्या करून घ्यायच्या आहे. तर अशी ही संत्रा बर्फी एकदम तयार आहे. खास बेत झालेला आहे नागदिवाळीचा आणि घरी गेलेल्या पदार्थांचा किंवा आपण ज्या वस्तू वापरतो आपल्याला सगळं माहीत असतं, त्यामुळे ते आणखी छान वाटतं खाताना. त्याची जी लज्जत आहे ती एकदम मस्त येते आणि एखादा पदार्थ जमून आला की त्याचा पण आनंद वेगळाच असतो. तर हे अशा आपल्या भारतीय परंपरेतले खास सण आणि
त्यानिमित्ताने होणारे असे खास पदार्थ याचा आनंद काहीतरी वेगळाच आहे. तर ह्या अशा पद्धतीने संत्रा बर्फी तयार झाली आहे. कशी वाटते? एकदम मस्त दिसते आहे. खायला पण ती अतिशय छान झालेली आहे. तर नक्की तुम्ही या पद्धतीने ती एकदा ट्राय करून बघा. खूप आवडेल तुम्हाला. तुम्हाला जर यावेळेला त्याच्यात थोडंसं खोबरं पण टाकायचं असेल तर ते पण तुम्ही टाकून घेऊ शकता आणि तशा पद्धतीनेही बनवू शकता. थोडी वेगळी टेस्ट येईल आहे. आता अशा संत्रा बर्फी तर तयार झाली. आता आपण याचे मावा पेढे पण कसे करायचे ते बघूया. तर संत्रा बर्फीला साधारण थोडासा वेळ लागू शकतो, पण मावा पेढे जे आहे ते एकदम 5-7 मिनिटात तयार होतात. खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप चटपट होतात आणि मुख्य म्हणजे ते खूप अगदी हलवायांच्या घरी हलवायांच्या दुकानात जसे असतात तसेच लागतात ते. एकदम रॉ आणि एकदम खूप कमी साहित्यामध्ये होणारं छानसं पदार्थ आहे हा. सोपा आहे, तेव्हा तुम्ही कोणत्याही वेळेला हे करू शकता. आता मार्गशीर्ष महिना आहे तर मार्गशीर्षातल्या गुरुवारी नैवेद्य करू शकता. दत्त जयंती येतेच आहे, त्यामुळे कोणत्याही वेळेला असले खास पदार्थ तुम्ही नक्की करू शकता. तर याच्यासाठी साधारण मी 1 कप इतका खवा घेतला. अगदी अर्धा चमचा तूप आधी पॅनमध्ये घातलं होतं. त्याच्यामध्ये मी 1 कप खवा घातलेला आहे. हा छान परतवून घ्यायचा आहे आपल्याला. थोडा पांढरा जो रंग होता त्याला किंचित बदामी रंग आला पाहिजे इतपतच आपल्याला परतवायचं आहे. गॅस एकदम मंद आचेवर ठेवायचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे, नाहीतर खवा एकदम जळून जाईल, त्याचा रंग एकदम लालसर होईल. तर तसं आपल्याला होऊ द्यायचं नाही आहे, तेवढंच लक्षात ठेवायचं. सतत ढवळत कमी गॅसवर करायचं. हे बघा या पद्धतीने बदामी रंग आला की गॅस बंद करून टाकायचा आहे आणि खवा बाजूला काढून ठेवायचा आहे. आपण त्याला थंड करून घेणार. याच्यामध्ये काहीही घालायचं नाही, पण अगदीच तुम्हाला खूप कोरडा वाटत असेल खवा तर तुम्ही 2 ते 3 चमचे दूध घालून मग परतवू शकता. एकदम छान होईल तो. आता हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे, कारण गरम असताना आपण लगेच जर याच्यात साखर घातली तर ते पातळ होईल आहे मिश्रण. त्याच्यामुळे किंचित कोमट तरी होऊ द्यायचं आहे आपल्याला. आणि या पद्धतीने हा खवा एकदम मस्त मऊ लुसलुशीत छान झाला आहे आणि थंड झाल्यावर एकदम बघा किती छान क्रमली वाटतं. तर याच्यामध्ये आपण 1 कप खव्याला साधारण अर्धा ते पाव वाटी इतकी साखर घालायची. गोडीप्रमाणे साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता हे व्यवस्थित एकजीव करायचं आहे आणि आपला पेढा तयार होतो की नाही हे बघायचं आहे. अगदीच खूप काही वेळेला कोरडं वाटू शकतं मिश्रण, कारण खव्याचा प्रकार किंवा साखर कशी आहे त्या पद्धतीने. तर तुम्ही यावेळेला सुद्धा दूध घालून त्याला व्यवस्थित मळून घेऊ शकता की जेणेकरून ते छान मिळून येईल. आणि मी याचा मुदीचा चमचा होता त्याने थोडासा आकार वेगळा दिला आहे आणि आपले हे पेढे तयार आहे. तर साधारण दोन्हीही बर्फ्या, पेढे आणि संत्रा बर्फी हे पाव इतक्या प्रमाणात झालेलं आहे छानसं. थोड्या प्रमाणात घरी अशा छानशा पद्धतीने जर करायचं असेल तर नक्की हे पदार्थ तुम्ही ट्राय करून बघा. हा माझा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब तर कराच करा आणि इतका सगळा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करत राहा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. जाणीजे यज्ञकर्म.